नमस्कार। मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक हवामान होत असल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। आज दिनांक 6 जुलै सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे आणि सातारा या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। कोकण आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे। शुक्रवारी 5 जुलै सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली। रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे सर्वाधिक 90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। राज्याच्या अनेक भागात पावसाची उघडीप असली तरी पुन्हा ढगाळ हवामान होऊ लागले आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे। मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीत कायम असून राजस्थानच्या बिकानेरपासून सिकार, ओराई, चुर्क, दलतोगंज, पुरुलिया ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे। यातच पश्चिम राजस्थानपासून मणिपूरपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा कायम आहे। गुजरात ते केरळ किनारपट्टीपर्यंत लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने पश्चिम किनारपट्टीवर ढग जमा होऊ लागले आहेत। आज दिनांक 6 जुलै कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार सरींचा आणि उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे। जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट हा सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा जिल्ह्याला देण्यात आला आहे। तर जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हा ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना देण्यात आला आहे। आणि वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट हा धुळे, जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना देण्यात आला आहे। अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।